नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे T20 विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे. ओके, तर बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारताने हा T20 विश्वचषक 2026चा जो आहे तो जिंकलेला आहे. ओके, ही जी स्पर्धा आहे क्रिकेटची ती भारताने जिंकलेली आहे. ओके, आणि उपविजेता ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूझीलंड हा देश. ओके, लक्षात असू द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. T20 विश्वचषक 2026चा विजेता आहे भारत. तसेच हा जो सामना आहे तो भारत आणि न्यूझीलंड या दोन देशादरम्यान झाला होता. ओके, तर भारताने यावरती न्यूझीलंडवरती विजय मिळवून ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, भारताने 96 धावांनी विजय मिळवलेला आहे आणि ही जी स्पर्धा आहे ती नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाली होती. बघा, प्लेयर ऑफ द सिरीज हा भेटलेला आहे संजू सॅमसन या क्रिकेटरना. ओके, तर लक्षात असू द्या. हा जो भारताचा विजय आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा T20 विश्वचषक विजय आहे. ओके, म्हणजेच भारताने यावर्षी भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर बघा, सलग भारताने 2 वेळेस म्हणजेच मागची जी स्पर्धा होती तीही भारताने जिंकली होती आणि यावर्षीची ही भारताने जिंकलेली आहे. म्हणजेच 2024 आणि 2026 ही सलग स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, एकूण भारताने 3दा ही स्पर्धा जिंकलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, स्फूर्ती हा कार्यक्रम कोणत्या कंपनीने सुरू केला आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच L&T फायनान्स. तर L&T फायनान्स या कंपनीने स्फूर्ती हा कार्यक्रम नुकताच सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण बनला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच भारतीय असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम. तर बघा, कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांनी शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकलेला आहे आणि ते हा पुरस्कार जिंकणारे पहिलेच भारतीय अर्थशास्त्रज्ञ बनलेले आहेत. ओके, तर बघा, हा जो पुरस्कार आहे तो कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांना देण्यात आलेला आहे आणि ते भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजेच चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर 2018 ते 2021 या दरम्यान होते. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, एक्झरसाइज लॅमिटे 2026 भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे. ओके, तर बघा, एक्झरसाइज लॅमिटे 2026 ही जी एक्झरसाइज आहे तो भारत आणि सेशल्स या 2 देशादरम्यान आयोजित केले गेलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो भारत आणि सेशल्स या 2 देशादरम्यान लष्करी सराव आहे तो नुकताच 9 मार्च ते 20 मार्च 2026 दरम्यान सेशल्समध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, सेशल्स या देशामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे. या सरावाचा उद्देश काय आहे तर बघा, लष्करी सहकार्य आणि ऑपरेशनल समन्वय वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. 2026ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे. तर बघा, 2026ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जी आहे ती ऑप्शन नंबर बी म्हणजेच जॉर्ज रसेल यांनी जिंकलेली आहे. ओके, तर बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न या ठिकाणी झाली होती. 8 मार्च 2026 रोजी ही स्पर्धा पार पडली आहे. ओके, आणि पहिल्या क्रमांकावर होता विजेता ठरलेला आहे जॉर्ज रसेल. दुसऱ्या क्रमांकावर आहे किमी ॲटोनोली आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे चार्ल्स लेक्लार्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला पहिला क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. विजेता ठरलेला आहे जॉर्ज रसेल. ओके, आणि ते मर्सिडीज या ब्रँडचे रेसर आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. FIFCO/IFFCO
सल्फ्युरिक ॲसिड प्लांटचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे? ओके, तर बघा या प्लांटचे नुकतेच उद्घाटन केले आहे अमित शहा यांनी. ओके, तर लक्षात ठेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच या सल्फ्युरिक प्लांटचे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा हे जे उद्घाटन आहे ते ओडिशा या राज्यामधील पारादीप येथे झालेले आहे. ओके, आणि बघा ही जी संस्था आहे त्याचं नाव आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड, म्हणजेच IFFCO. ओके, तर बघा याचा उद्देश काय असणार आहे, तर देशातील खत उत्पादन क्षमता वाढवणे आणि कृषी क्षेत्र मजबूत करणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, जगातील पहिली फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर बघा जगातील पहिलीच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा जगातील पहिली फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग भारताने सुरू केलेली आहे. ओके, तर आपल्या भारताने ही लीग सुरू केलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा या लीगचे नाव काय आहे, तर या लीगचे नाव आहे इंडियन रेसिंग लीग रोड सायकलिंग लीग. ओके, असे या नावाने ओळखले जाते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा उद्देश काय असणार आहे, तर रोड सायकलिंग खेळाला व्यावसायिक पातळीवर प्रोत्साहन देणे असा याचा उद्देश असणार आहे. आणि ही लीग फ्रँचायझी मॉडेलवर आधारित जगातील पहिली रोड सायकलिंग लीग मानली जाते. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. भारतातील पहिले नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जात आहे? ओके, तर बघा भारतातील पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा भारतातील पहिले नदीवरील दीपगृह बांधले जात आहे ब्रह्मपुत्रा या नदीवरती आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा आसाम राज्यामध्ये ही बांधली जात आहे. ओके, तसेच याचा उद्देश काय असणार आहे, तर नदीमार्गावरील जहाजे आणि बोटींच्या सुरक्षित नेव्हिगेशनसाठी मार्गदर्शन करणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. लडाखचे नवीन उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल नुकतेच निवडले गेलेले आहेत. तर बघा त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच विनय कुमार सक्सेना. तर विनय कुमार सक्सेना हे लडाखचे नवीन उपराज्यपाल म्हणून निवडले गेलेले आहेत. ओके, म्हणजेच त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या दिवसाचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.